नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचे आपल्या व्हिडिओत। भारताने मेलबर्न येथील महत्त्वपूर्ण बॉक्सिंग डे कसोटी 184 धावांनी गमावल्याने जागतिक कसोटी चॅम्पियनशिपचे फायनल खेळण्याचे स्वप्न भंगण्याची शक्यता आहे। टीम इंडियाला आता फायनल गाठण्यासाठी श्रीलंका आणि ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या मालिकेच्या निर्णयावर अवलंबून राहावे लागणार आहे। तर कोणत्या संघाला फायनल खेळण्याची कशी संधी आहे तेच आपल्या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर पहा। तर मित्रांनो, वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनल मध्ये आफ्रिका संघ पोहोचला आहे। आफ्रिका 2024 मध्ये होणाऱ्या फायनलसाठी पात्र होणारा पहिला संघ ठरला आहे। तर भारत, ऑस्ट्रेलिया आणि श्रीलंका हे तीन संघ दुसऱ्या स्थानासाठी जोर लावताना दिसत आहे। श्रीलंकेला फायनल गाठण्यासाठी ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या मालिकेत ऑस्ट्रेलियाला 2-0 ने पराभूत करावे लागेल व भारतीय संघ सिडनी कसोटी पराभूत होईल, तेव्हा श्रीलंका संघ फायनल मध्ये जाईल। दुसरीकडे कांगारूंना भारताविरुद्धचा उरलेला एक सामना आणि श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेतील एक कसोटी जिंकल्यास ऑस्ट्रेलियाचा संघ फायनलसाठी पात्र ठरेल। मित्रांनो, भारतीय संघाला WTC फायनल गाठण्यासाठी बॉर्डर गावस्कर ट्रॉफीतील सिडनीमधील ऑस्ट्रेलिया विरुद्धची शेवटची कसोटी कोणत्याही किंमतीत जिंकावी लागेल। त्यानंतर ऑस्ट्रेलियन संघ पुढील वर्षीच्या सुरुवातीला श्रीलंकेच्या दौऱ्यावर जाईल, तेव्हा त्यांना तेथे पराभवाची अपेक्षा करावी लागेल किंवा मालिकेत बरोबरी साधावी लागेल। मालिका मेलबर्न कसोटीतील पराभवानंतर गुणतालिकेत भारताची टक्केवारी गुण 55.89 वरून 52.78 वर घसरली आहे, तर ऑस्ट्रेलियाचे आता 61.46% गुण आहेत। मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? भारतीय संघ वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचे फायनल खेळेल का? ते आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा। अशाच खेळाविषयी बातम्यांसाठी आपले क्रिकेटविश्व चॅनल पाहत रहा।